एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मी प्रोफेसर पूजा तरळगट्टी स्वागत करते. आणखीन असेच व्हिडिओज बघण्यासाठी, पूर्ण सिलेबस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. फाईन. सो टुडे वी आर गोइंग टू सी section 2 distribution. Before going for that, let me just have a brief introduction what exactly this gate means and what we should focus on regarding water supply engineering only. Okay, so as you may know what is the syllabus regarding this particular environment engineering. So we have water supply, then wastewater, air pollution, municipal solid waste, and then the last but not the least, noise pollution. Okay. So whatever you have learned up till now regarding ES is also having this noise pollution over there, and then solid waste also there. So your SE be conducting this water supply, and then wastewater in your T, I guess, and then B, air pollution and municipal solid waste. Noise pollution is quite additional over there. You don't have any other syllabus which is included inside your curricular. तुमच्या करिक्युलर मध्ये नॉइज पोल्युशनचं काहीही रोल नाही आहे. सो हे तुम्हाला स्पेसिफिकली लर्न करावं लागेल फॉर गेट. ओके, गेटसाठी तुम्हाला ह्याचा वेगळा अभ्यास करावा लागेल नॉइज पोल्युशनचा. बाकी जे चार आहेत, वॉटर सप्लाय, वेस्ट वॉटर, एअर पोल्युशन अँड म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, हे तुम्हाला बीई पर्यंत शिकवले जाते ऍज युअर करिक्युलर. फाईन. सो ह्याच्यातले जे काही कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स आपण सायमल्टेनियसली जसं जसं तुमचं इयर पुढं जात जाईल तसं तसं तुम्हाला शिकायला मिळेल. ओके. So next we will go for, this is all about your syllabus which will be there for environment. Now what exactly the weightage for environment is there? Okay, किती वेटेज साठी एन्व्हायरमेंट सब्जेक्ट जनरली गेटला विचारला जातो. ओके, आता हा जो काही स्टडी आहे तो लास्ट 8 इयर्स पासून केलेला आहे. सो इकडे जे स्टार मार्क्स दिसत आहेत, मॅथमॅटिक्सला स्टार मार्क केले, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगला स्टार मार्क केले, जिओटेकला, ट्रान्सपोर्टेशनला स्टार मार्क आहे. ते स्टार मार्क्स इंडिकेट्स द मार्क्स विच आर देअर फॉर होल पेपर. टेक्निकल पेपर मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स बेसिकली 10 मार्क्सच्या वरती आलेले आहेत. ओके, म्हणून त्यांचं वेटेज बाकीच्या तुमच्या सब्जेक्ट्स पेक्षा जास्त आहे. फाईन, म्हणून त्यांना स्टार मार्क केलं. सो वाईल स्टडिंग गेट यू नीड टू फोकस मच मोर ऑन दिस सब्जेक्ट्स, mathematics, your environment engineering, then GT, structure and transportation. These are having much more weightage in your every gate examination, मग ते कुठल्या पण इयरचं असू दे. सो आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग साठी ऍव्हरेज 10 ते 11 मार्काचे दरवर्षी हे आलेले आहेत, क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, सो यू नीड टू स्टडी एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. प्लस त्याचा ऍडिशनल पॉईंट असा पण आहे की एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग समजायला सोपं आहे. न्यूमरिकल्स तुम्हाला बऱ्यापैकी ओळखीचे आहेत, आणि जर ट्विस्ट करून टाकायचं म्हणलं एखादं न्यूमरिकल तरी सुद्धा तुम्हाला लगेच लिंक लागू शकते. सो तुम्ही एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग गेटचं ऑप्शन नक्कीच ठेवू शकता. ओके. आरती यू वॉन्ट टू से समथिंग? आरती साळुंके? No, ma'am. Okay, you just raised the hand, that's why I called. Fine. So we will go forward. So these four subjects you may focus more for your gate examination. So for environment, we have basically 10 to 11 marks of question in each and every year of gate paper. Okay. Now, how this 10 marks or 12 marks in a gate examination will distribute among water supply engineering. Now, we are specifically talking about WSC. That's why I have bifurcated these marks over there. WSC चा अभ्यास करताना सुद्धा कोणत्या पॉइंट वरती जास्त फोकस करायचंय, कोणते पॉइंट जास्त मार्काला येऊ शकतात, त्याच्यासाठीचं हे स्लाइड आहे. ओके. सो वॉटर डिमांड, क्वालिटी कंट्रोल फॉर बेसिकली म्हणजे माझ्याकडून माझ्या स्टडीनुसार वॉटर क्वालिटी कंट्रोल म्हणजे तुमचे जे पॅरामीटर्स आहेत, पीएच पासून बायोलॉजिकल पॅरामीटर्स पर्यंत त्यांच्यावरचे क्वेश्चन्स. प्लेन सेडिमेंटेशन नाही पण सगळेच, म्हणजे तुमचं जे ट्रीटमेंट्स आहेत, ट्रीटमेंट युनिट्स आहेत, त्याच्यावरचे न्यूमरिकल्स. ओके, ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट युनिटवरच्या न्यूमरिकल्स मध्ये जास्त फोकस आहे, थिअरीमध्ये कमी फोकस आहे. ओके, ह्याच्यात दोन पार्टिशन्स आहेत, थिअरीचे क्वेश्चन्स आणि न्यूमरिकल क्वेश्चन्स. न्यूमरिकल क्वेश्चन्स मॅक्सिमम 2 मार्क्सचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जात नाही. दे आर नॉट गोइंग टू गिव्ह यू ऑप्शन्स ABCD. ओके, सो ते 2 मार्काचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. ते जर चुकले तर निगेटिव्ह मार्किंग मध्ये जास्त तुमचे मार्क्स कमी होऊन जातील. ओके, सो
you need to go for this. First is water demand. Water demand मध्ये थिअरी विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत ग्राफ्स वरती. जो ग्राफ तुम्हाला मॅडमने शिकवला असेल ऑलरेडी पीक फ्लोचा, टायमिंगचा वगैरेचा. ओके, तो त्या ग्राफ वरती तुम्हाला थिअरी क्वेश्चन जास्त विचारले जातील. वॉटर डिमांड वरती मार्क 1 म्हणजे 1 मार्कचे क्वेश्चन जे जनरली थिअरी असतात, ज्याला ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्या प्रकारचे विचारले जातील. वॉटर क्वालिटी विल हॅव 2 टाइप्स. 2 टाइप्सचे वॉटर क्वालिटीचे क्वेश्चन्स येतील. एक तर असेल थिअरी वरती, दुसरा असेल न्यूमरिकल वरती. न्यूमरिकल क्वेश्चन्स 2 मार्काचे जरा कमी विचारले जातात, पण विचारले जातात. ओके, सो क्वालिटीचं सुद्धा तुम्हाला करायचंय. क्वालिटीमध्ये पॉप्युलेशन फोरकास्टिंग, जसं आपण क्लासमध्ये शिकलोय. क्लासमध्ये आपण कसं शिकलोय पॉप्युलेशन फोरकास्टिंग? वी हॅड वन टेबल ओव्हर देअर. ओके, आपण शिकताना टेबल मध्ये शिकलोय, बरोबर? येस, वी हॅव वन टेबल. ओके, पण न्यूमेरिकल जेव्हा गेट मध्ये येतं तिकडे तुम्हाला टेबल्स वगैरे प्रोव्हाइड केले जाणार नाही. दे विल जस्ट गिव्ह यू अ होल डिस्क्रिप्शन फॉर्म्स ओव्हर देअर. म्हणजे तुम्हाला ते वाचून जास्त कन्फ्युज केलं जाईल. ओके, पण जे काही तुमचे फॉर्म्युलाज आहेत ते सेम फॉर्म्युलाज असतील, फक्त तुम्हाला क्वेश्चन ट्विस्ट करून विचारले जातील. ओके, सो क्वालिटीमध्ये पॉप्युलेशन फोरकास्टिंगचे पण जास्त क्वेश्चन्स येतात, जे जनरली 2 मार्क्सचे असतात. फाईन. Next is quality wala questions. Now in quality questions, they have plenty of different variations in it. Okay, त्याच्यामध्ये बरेच variations आहेत. पीएच पासून, पीएच मध्ये तर भरपूर व्हेरिएशन्स आहेत. मे बी मॅडमने ते कव्हर केले असतील. फाईन. पीएच वरती मॅक्सिमम क्वेश्चन्स आहेत. देन अल्कलिनिटी अँड हार्डनेस. अगेन 2 कन्फ्युजिंग क्वेश्चन्स. अल्कलिनिटी किती असेल मेजरमेंटसाठी, हार्डनेस किती आहे मेजरमेंटसाठी, and then total solids. In the last 2012 question paper, they have asked की टोटल सॉलिड तुम्ही कसे काउंट केले, म्हणजे जे आपण एक्सपेरिमेंट केलं, एक्सपेरिमेंटेशन्स मध्ये, आपल्या प्रॅक्टिकल्स मध्ये, त्याच्या बेसिस वरती त्यांनी क्वेश्चन विचारले फॉर 2 मार्क्स, विच इज क्वाइट सिम्पल. ओके, जे तुम्ही मिळवू शकता. त्याच्यानंतर येतं तुमचं ट्रीटमेंट्स. ट्रीटमेंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक वेळेस 2-2 मार्काचे मॅक्सिमम क्वेश्चन्स, न्यूमरिकल क्वेश्चन्स तुमचे ट्रीटमेंट्स वरती विचारले आहेत. फाईन. सो अभ्यास करताना ट्रीटमेंट वरती जास्त फोकस करा आणि क्वालिटी वरती जास्त फोकस करा. फाईन. Next comes is distribution system. Now in distribution system, all are section 2, that is from conveyance, then distribution, then your I guess operation and maintenance is there. But for gate, operation and maintenance is not provided. You need to learn only conveyance and distribution. For that is unit number 4 and unit number 5 from our syllabus. Okay. But distribution system वरती आतापर्यंत फक्त एक 4-5 मार्काचे क्वेश्चन्स आले असतील थ्रू आउट 5 years. डिस्ट्रीब्युशन सिस्टम तुम्ही 1 दिवसात उरकू शकता, तुमचा जो काही अभ्यास असेल. मॅक्सिमम तुम्हाला फोकस वॉटर सप्लाय मध्ये कशावरती करायचं? आय रिपीट वन्स अगेन. क्वालिटी ऑफ युअर वॉटर, सगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स, त्यांच्याशी रिलेटेड थिअरी अँड न्यूमेरिकल्स. And second one, more important, all your treatment units, unit number 2 and unit number 3 from our syllabus. Again, numericals for 2 marks, very good. You can go for 2-star marks over there. Okay. And last is distribution system. Distribution system will cover each and every point from section number 2. Except operation and maintenance. I hope you understood this bifurcation of marks which will be there for only for water supply engineering. कळलं सगळ्यांना कशावरती फोकस करायचंय अभ्यास करताना राहतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर सुद्धा तुम्ही करू शकता, आणि जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये लिहू शकता. ओके, थँक्यू.